आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन हे या बैठकीला उपस्थित आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक बोलवल्याचं आपल्याला दिसून येतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत नितीन नवीन यांची सुद्धा या बैठकीला हजेरी आहे। तिघांमध्ये चर्चा होणार आहे। लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे आणि या विस्तारासंदर्भात या तिघांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे। विशेषतः कुणाला संधी दिली पाहिजे आणि कुणाला डावललं पाहिजे या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। राम, हा विस्तार लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे। एकतर या विस्ताराचा मुहूर्त कधी ठरवला जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात काय बदल होऊ शकतात? बिलकुल, ज्यांचं रिपोर्ट कार्डवर लाल शेरा मारण्यात आलेला आहे, ज्यांची कामगिरी चांगली नाही, अशांना एकतरी संघटनेचा मार्ग दाखवला जाऊ शकतो किंवा त्यांच्या घराचा मार्ग दाखवला जाऊ शकतो। कारण आता 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि मूल्यमापन पण केलं जाते। मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सर्व सचिवांची एक बैठक घेतली आणि मंत्र्यांच्या आणि त्याचबरोबर त्यांच्या खात्याचा आढावा सुद्धा घेतला होता। आजची बैठक जी आहे ती 7 लोक कल्याण मार्ग, जे की पंतप्रधानांचे निवासस्थान आहे, तिथे सुरू आहे आणि पंतप्रधान यांच्याशिवाय अमित शहा आहेत, नितीन नवीन आहेत। त्यामुळं संघटनात्मक नितीन नवीन यांची टीम अद्याप ही जाहीर झालेली नाहीये, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा ही चर्चा असू शकते आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा असू शकते। कारण कोणती नावं द्यायची भाजपमधून, त्याचबरोबर एनडीए मधून कोणती नावं द्यायची याचा सुद्धा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो। त्याचबरोबर पुढे संसदेचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये महत्वाची विधेयकं आणायची आहेत, या संदर्भामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तातडीने ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। कारण अवघ्या काही दिवसावरच अधिवेशन आलेलं आहे। 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होते। उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाबचा सुद्धा दौरा सुरू होणार आहे आणि त्याच्या अगोदर ही बैठक आहे। त्यामुळे ही बैठक महत्वाची यासाठी मानली जाते की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एनडीएतील घटक पक्षांना किती मंत्रिपद दिले जातील, कॅबिनेट मंत्रिपद किती जातील, राज्यमंत्रीपद किती दिली जाऊ शकतील आणि भाजपच्या कोणत्या मंत्र्यांना दिली जाईल मंत्रिपद आणि त्याचबरोबर कोणती खाती बदलणं गरजेचं आहे। जसं की अर्थ खात्या संदर्भात सांगितलं जाते, शिक्षण खात्याच्या संदर्भामध्ये सांगितलं जाते, आरोग्य खात्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगितलं जाते की अदलाबदली होऊ शकते किंवा इथल्या मंत्र्यांना हटवून दुसरे नवीन मंत्री जे आहेत ते आणले जाऊ शकतात। सध्या देशाची आर्थिक घडी जी आहे ते पुन्हा चांगल्या पद्धतीने बसवण्यासाठी सुद्धा एखादा अर्थतज्ञ सुद्धा आणला जाऊ शकतो अर्थमंत्री म्हणून। या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या चालू आहेत आणि यावरच या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। अगदी, म्हणजे फक्त मंत्रिमंडळ फेरविस्तारच नव्हे तर आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोणती महत्त्वाची विधेयकं आणली जाऊ शकतात आणि विशेषतः मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची जी चर्चा सुरू आहे आणि त्या अनुषंगानं ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत या सगळ्यांच्या अनुषंगानं या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्सबद्दल। महत्त्वाच्या घडामोडीबद्दल तुमच्याकडनं अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, मात्र त्याआधी ती बातमी बघूयात। प्रेक्षकांना ती बातमी सांगायची आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडतेय, अतिशय महत्त्वाची बैठक पार पडतेय। अर्थातच मंत्रिमंडळ विस्तार, कॅबिनेटचा विस्तार एकीकडे होणार आहे आणि कोणाला कोणती जागा देण्यात येते, किती जागा मिळतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळेच या बैठकीकडे विशेष लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदेंकडे। रामराजे, पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक पार पडते, अमित शहा, नितीन नवीन उपस्थित असल्याचं कळतंय, काय घडामोडी घडतात? बिलकुल महत्वाची ही बैठक आहे कारण आता अधिवेशन येत आहे। अधिवेशनाच्या कालावधीमध्ये काही महत्वाची विधेयकं आणली जाणार आहेत। त्यामध्ये महिला आरक्षण विधेयक आहे, त्याचबरोबर मतदारसंघ पुनर्रचना हे विधेयक आहे आणि 1 नेशन 1 इलेक्शन सारखं महत्वाचं विधेयक सुद्धा आणलं जाऊ शकतं। तर त्यासाठी संख्याबळ कसं आहे, तयारी कशी आहे, 2/3 हे संख्याबळ आहे का, आणखीन कोणत्या पक्षाची मदत घेतली जाईल का आणि त्या बदल्यामध्ये त्या पक्षांना काय द्यायचं आहे, म्हणजेच की मंत्रिपदामधला वाटा द्यायचा आहे का, यावर सुद्धा विचार केला जाणार आहे। आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणते चेहरे ठेवायचे, कोणत्या मंत्र्याचं काम जे आहे ते चांगलं नाहीये किंवा कोणत्या मंत्र्याच्या कामकाजावर लाल शेरा मारण्यात आलेला आहे, तर अशा मंत्र्यांना सुद्धा घरचा रस्ता दाखवला जाईल किंवा संघटनेमध्ये सुद्धा पाठवला जाणार आहे। आणि एनडीएतील घटक पक्ष जे आहेत तर त्यापैकी कोणाकोणाला कोणतं मंत्रिपद दिली जातील या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते।
नक्कीच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. या बैठकीत काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.